क्वेश्चन ए. लेट्स कनेक्ट. हू डिलिव्हर्स मिल्क ॲट युअर होम? तुमच्या घरी दूध कोण आणून देतो? आन्सर. अ मिल्कमॅन डिलिव्हर्स मिल्क ॲट माय होम. दूधवाला माझ्या घरी दूध आणून देतो. क्वेश्चन बी. लिसन अँड इनॅक्ट. ऐका आणि अभिनय करा. रिया. गुड मॉर्निंग रघु काका. रिया म्हणते, शुभ सकाळ रघु काका. रघु काका. गुड मॉर्निंग रिया. हाऊ आर यू टुडे? रघु काका म्हणतात, शुभ सकाळ रिया. आज तू कशी आहेस? रिया. आय एम फाईन थँक यू. व्हॉट अबाउट यू काका? डिड यू ब्रिंग फ्रेश मिल्क टुडे? रिया म्हणते, मी ठीक आहे धन्यवाद. तुम्ही कसे आहात काका? तुम्ही आज ताजे दूध आणले आहे का? रघु काका. यस, आय ब्रिंग फ्रेश मिल्क एव्हरी मॉर्निंग फ्रॉम माय फार्म. रघु काका म्हणतात, हो, मी दररोज सकाळी माझ्या शेतातून ताजे दूध आणतो. आरो. डू यू हॅव काऊज ऑर बफेलोज ऑन युअर फार्म? आरो म्हणतो, तुमच्या शेतात गाई किंवा म्हशी आहेत का? रघु काका. यस, आय हॅव बोथ काऊज अँड बफेलोज. दे गिव्ह मिल्क एव्हरी डे. रघु काका म्हणतात, हो, माझ्याकडे गाई आणि म्हशी दोन्ही आहेत. त्या दररोज दूध देतात. रिया. व्हॉट डू यू डू आफ्टर मिल्किंग देम? रिया म्हणते, त्यांचे दूध काढल्यानंतर तुम्ही काय करता? रघु काका. आय पोर द मिल्क इन टू कॅन्स अँड डिलिव्हर इट टू हाऊसेस इन द टाउन. मी दूध कॅनमध्ये ओततो आणि ते शहरातील घरांमध्ये पोहोचवतो. आरो. दॅट्स ग्रेट. माय मदर मेक्स कर्ड फ्रॉम मिल्क. वी ॲड मिल्क टू टी टू मेक इट टेस्टी. ते खूप छान आहे. माझी आई दुधापासून दही बनवते. चहा चविष्ट बनवण्यासाठी आम्ही त्यात दूध टाकतो. रघु काका. व्हेरी नाईस. यू कॅन ऑल्सो मेक बटर, घी अँड आईस्क्रीम फ्रॉम मिल्क. रघु काका म्हणतात, खूप छान. तुम्ही दुधापासून लोणी, तूप आणि आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता. रिया. आय लव्ह आईस्क्रीम. इट्स माय फेवरेट मिल्क प्रोडक्ट. रिया म्हणते, मला आईस्क्रीम खूप आवडते. हा माझा आवडता दुग्धजन्य पदार्थ आहे. रघु काका स्माइलिंग. दॅट्स गुड. ड्रिंक मिल्क एव्हरी डे टू स्टे स्ट्रॉंग अँड हेल्दी. रघु काका स्मित हास्य करत म्हणतात, छान. मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी दररोज दूध पीत जा. आरव. थँक्यू रघु काका फॉर ब्रिंगिंग अस फ्रेश मिल्क. आरव म्हणतो, रघु काका, आमच्यासाठी ताजे दूध आणल्याबद्दल धन्यवाद. रघु काका. यू आर वेलकम. हॅव अ नाईस डे. रघु काका म्हणतात, तुमचे स्वागत आहे. तुमचा दिवस छान जाऊ. रिया अँड आरव. थँक्यू. गुड बाय. रिया आणि आरव म्हणतात, धन्यवाद काका. बाय बाय. असे म्हणून रिया आणि आरवने रघु काकांचा निरोप घेतला आणि काका त्यांच्या सायकलवर दुधांच्या कॅटल्या घेऊन पुढच्या घरांमध्ये दूध देण्यासाठी निघून गेले. क्वेश्चन सी. लिसन, रीड अँड राईट. ऐका, वाचा आणि लिहा. बटर. बटर म्हणजे लोणी. कर्ड. कर्ड म्हणजे दही. फार्म. फार्म म्हणजे शेत. फेवरेट. फेवरेट म्हणजे आवडते. पोर. पोर म्हणजे ओतणे. चॉप. चॉप म्हणजे चिरणे. कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. जिंजर. जिंजर म्हणजे आले. क्युमिन. क्युमिन म्हणजे जिरे. डायजेशन. डायजेशन म्हणजे पचन किंवा पचनक्रिया असा होतो. क्वेश्चन डी. मेकिंग मसाला बटर मिल्क. मसाला ताक बनवणे. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू मेक डिलिशियस मसाला बटर मिल्क. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण चवदार मसाला ताक कसे बनवायचे ते शिकणार आहोत. फर्स्ट, लेट्स सी व्हॉट इन्ग्रेडियंट्स वी नीड. सर्वात आधी आपल्याला यासाठी कोणते साहित्य लागेल ते पाहूया. तर आपल्याला लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे. कर्ड. कर्ड म्हणजे दही. टेल मी स्टुडंट्स, व्हॉट डू वी गेट वेन वी चर्न कर्ड? मुलांनो सांगा पाहू, दही रवीने घुसळल्यावर काय मिळतं? यस, बटर मिल्क. बरोबर, ताक. तर पुढील साहित्य आहे वॉटर, पाणी, सॉल्ट, मीठ, कोरिएंडर लीव्ज, कोथिंबीरची पाने, जिंजर, आले, क्युमिन पावडर, जिऱ्याची पूड. नाव स्टुडंट्स, लेट्स लर्न द स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आता मुलांनो आपण ताक बनवण्याची टप्प्याटप्प्याने कृती पाहूया. स्टेप नंबर 1. टेक 1 कप ऑफ कर्ड इन अ बाउल. एका वाटीत 1 कप दही घ्या. स्टेप नंबर 2. ॲड 1 कप ऑफ वॉटर. 1 कप पाणी घाला. स्टेप नंबर 3. मिक्स इट वेल. ते चांगले मिसळा किंवा रवीने घुसळा. स्टेप नंबर 4. ॲड सॉल्ट अँड क्युमिन पावडर. मीठ आणि जिऱ्याची पूड घाला. स्टेप नंबर 5. ॲड ग्रेटेड जिंजर. किसलेले आले घाला. ग्रेटेड म्हणजे किसलेले. स्टेप नंबर 6. ॲड चॉप्ड कोरिएंडर लीव्ज.
चिरलेली कोथिंबीर घाला. स्टेप नंबर 7, स्टर इट. ते व्यवस्थित ढवळा. स्टर म्हणजे चमच्याने गोल फिरवून ढवळणे. वाव, लुक ॲट दॅट. युअर मसाला बटर मिल्क इज रेडी. तुमचे मसाला ताक तयार आहे. इट इज व्हेरी टेस्टी, कूल अँड हेल्दी. ते खूप चविष्ट, थंडगार आणि आरोग्यदायी आहे. क्वेश्चन ई. थिंक अँड इनलिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू द गिवन पिक्चर्स. विचार करा आणि दिलेल्या चित्रांशी संबंधित शब्द लिहा. कर्ड. कर्ड म्हणजे दही. कर्डशी संबंधित शब्द आहेत मिल्क आणि बटर मिल्क. दुसरा शब्द आहे चीज. चीजशी संबंधित शब्द आहेत मिल्क आणि पनीर. बटर. बटर म्हणजे लोणी. बटरशी संबंधित शब्द आहेत मिल्क आणि क्रीम. पुढचा शब्द आहे घी. घी म्हणजे तूप. तुपाशी संबंधित शब्द आहेत बटर आणि मिल्क. पुढचा शब्द पेढा. पेढ्याशी संबंधित शब्द आहेत मिल्क आणि शुगर. क्वेश्चन एफ. इनलिस्ट कॅरेक्टर्स फ्रॉम द अबव कन्व्हर्सेशन अँड डिस्कस अबाउट देम. वरील संभाषणातील पात्रे कोण आहेत त्यांची नावे लिहा आणि प्रत्येक पात्राबद्दल थोडक्यात माहिती सांगा. आन्सर. नंबर 1, रिया. रिया इज अ क्युरियस गर्ल. शी लाइक्स आईस्क्रीम अँड आस्क्स रघु काका क्वेश्चन्स अबाउट फ्रेश मिल्क. रिया एक जिज्ञासू मुलगी आहे. तिला आईस्क्रीम आवडते आणि ती रघु काकांना ताज्या दुधाबद्दल प्रश्न विचारते. नंबर 2, आरव. आरव इज अ क्युरियस बॉय. ही आस्क रघु काका अबाउट द काउज अँड वफेलोज ऑन हिज फार्म अँड टॉक्स अबाउट मिल्क प्रोडक्ट्स. आरव एक जिज्ञासू मुलगा आहे. तो रघु काकांना त्यांच्या शेतातील गाई आणि म्हशींबद्दल विचारतो आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांबद्दल बोलतो. नंबर 3, रघु काका. रघु काका इज अ फार्मर अँड मिल्कमॅन. ही हॅज काउज अँड वफेलोज ऑन हिज फार्म. ही ब्रिंग्स फ्रेश मिल्क फ्रॉम हिज फार्म अँड डिलिव्हर्स इट टू हाऊसेस इन द टाउन. रघु काका शेतकरी आणि दूधवाले आहेत. त्यांच्या शेतात गाई आणि म्हशी आहेत. ते आपल्या शेतातून ताजे दूध आणतात आणि शहरातील घरांमध्ये दूध पोहोचवतात. तर मुलांनो, आज आपण टॉकिंग टू रघु काका हा धडा अगदी सोप्या पद्धतीने आणि पूर्णपणे समजून घेतला. पण मुलांनो, या धड्यातून आपल्याला एक खूप छान गोष्ट शिकायला मिळते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, प्रश्न विचारले आणि त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर आपले ज्ञान दिवसेंदिवस वाढत जाते. तर विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार धड्यासोबत. तोपर्यंत शिकत रहा, आनंदी रहा आणि नेहमी पुढे जात रहा. धन्यवाद.